Hello. Screen is visible to all. Yes, ma'am. So VSP and ISP, that are 2 points from chapter number 4 that were remaining. So last lecture we have started with this VSB point. So vestigial sideband. Actually this आता AM मध्ये 3 सबटाइप बघितलेत आपण. कुठले आहेत AM मधले बघितलेले सबटाइप्स? फर्स्ट वन इट इज बेसिक AM. AM नंतर AM मधून जर आपण कॅरियर मायनस केला तर काय मिळतो आपल्याला? सो जस्ट टेल मी फास्ट. AM मधून कॅरियर मायनस केला की आपल्याला कुठला बँड मिळतो? वी आर गेटिंग द DSB-SC सिग्नल. DSB-SC. DSB-SC मधून आपण कॅरियर मायनस केला की कुठला सिग्नल मिळतो? We get signal in which form? Which signal we are getting? SSB-SC. Okay. So like that हे जसे दोन सब फॉर्म आहेत AM मधले, तसेच AM मधले दोन there are two more bands present in AM, or two more subtypes of AM, which are known as VSB and ISB. VSB stands for vestigial sideband and ISB stands for independent sideband. आता हे दोन्ही पॉइंट एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ने काही जास्त इम्पॉर्टंट नाही आहेत, बिकॉज बेसिकली वी हॅव टू फोकस ऑन DSB, SC and SSB, SC. Still we will take that 2 points. So VSB, vestigial sideband. वेस्टिजियल साइडबँडचा अर्थ काय होतो? आता DSB-SC मध्ये कुठले कंपोनेंट प्रेझेंट असतात? विच कंपोनेंट्स आर प्रेझेंट इन बेसिक AM? प्लीज गिव्ह द आन्सर सर. वी आर हॅव्हिंग ओनली सम 5 to 6 lectures and we have in that we have to cover all the points properly. So I expect some answers from you so that we can move for the next point. Okay. AM मध्ये बेसिक AM मध्ये कुठले 3 कंपोनेंट प्रेझेंट असतात? इन AM कॅरियर, अप्पर साइडबँड, लोअर साइडबँड. ओके. त्यातनं कॅरियर मायनस केला. DSB-SC मध्ये अप्पर साइडबँड आणि लोअर साइडबँड दोन्ही प्रेझेंट असतात, कॅरियर ॲब्सेंट असतो. आणि SSB-SC मध्ये फक्त एकच सिंगल साइडबँड प्रेझेंट असतो, अनदर साइडबँड इट इज ॲब्सेंट. पण SSB-SC मध्ये काय होतं की जो साइडबँड, समजा आता आपण अप्पर साइडबँड ह्यातनं मायनस केलाय, DSB-SC मधून अप्पर साइडबँड सप्रेस केला आणि लोअर साइडबँड, ह्याचा अर्थ काय झाला? अप्पर साइडबँड सप्रेस केला म्हणजे आउटपुटला फक्त लोअर साइडबँड असणार आहे. पण प्रॅक्टिकली काय होतं? प्रॅक्टिकली some part of upper sideband can be also present in the output in SSB-SC. मग तो ते जे काही शिल्लक राहिलेला पार्ट असतो, अनएक्सपेक्टेड पार्ट, तो SSB-SC सिग्नल मध्ये दॅट इज ॲक्च्युअली वेस्टेड. मग VSB मध्ये काय केलं जातं की जो आपल्याला सप्रेस केलाय आपण, पण त्यातला जर काही सम अमाऊंट ऑफ सिग्नल इज प्रेझेंट, तो ओरिजिनल बँड मध्ये ऍड करून ते कंबाइनली ट्रान्समिट करतात. दॅट इज कॉल्ड ॲज द वेस्टिजियल साइडबँड मॉड्युलेशन. ओके. सो फॉर एक्झाम्पल, सी हिअर व्हॉट इज गिवन. Vestigial sideband modulation is modulation technique which allows transmission of one sideband in addition with part of vestige of the other. म्हणजे जर आपण आता ह्या SSB-SC मध्ये सपोज आपण अप्पर साइडबँड सप्रेस केलाय, म्हणजे आउटपुटला कुठला प्रेझेंट असणार आहे? अप्पर साइडबँड जर आपण सप्रेस केला असेल DSB-SC मधून, तर SSB-SC मध्ये काय असणार आहे प्रेझेंट? ओनली विच कंपोनेंट विल प्रेझेंट? लोअर साइडबँड. मग आयडियली काय आहे? ह्या SSB-SC मध्ये फक्त लोअर साइडबँडच प्रेझेंट पाहिजे, अप्पर साइडबँड मधला 0% अमाऊंट तिथं प्रेझेंट पाहिजे आयडियली. बट प्रॅक्टिकली व्हॉट हॅपन्स? सम 2%, 3% ऑफ अप्पर साइडबँड स्टील रिमेन्स प्रेझेंट. कारण जो बँड पास फिल्टर आपण यूज करतो कन्वर्जन करण्यासाठी DSB-SC ते SSB-SC मध्ये, तो आयडियली practically there might have some lacunas. So exactly अगदी 100% फिल्टर न होता थोडाफार अप्पर साइडबँड मधला सुद्धा ह्या LSB मध्ये किंवा ह्या SSB-SC मध्ये थोडा पार्ट ह्या अप्पर साइडबँड मधला प्रेझेंट असू शकतो. मग SSB-SC मध्ये काय होतं? हा पार्ट आपण कुठे यूजच करत नाही, ऍक्च्युअली इट इज वेस्टेड. मग VSB-SC मध्ये काय होतं की whatever is
मायन्यूट कमी असणार आहे तो मायन्यूट पार्ट ऑफ USB present, whatever is the minute part of USB present, that is also added in the LSB आणि हे कंबाइनली ट्रान्समिट केले जातात. ह्याला आपण म्हणतो वेस्टिजियल साइडबँड. कारण जे काही वेस्ट झालेला असतो SSBSC मध्ये तो सुद्धा आपण एका बँड सोबत कंबाईन करतो आणि त्याला ट्रान्समिट करतो. दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड ॲज द vestigial sideband. It is basically compromise between DSBSC and SSBSC modulation. That is the त्या दोन्ही मधला सुवर्ण मध्य आहे तो DSBSC आणि SSBSC मधला. So it is used or it is introduced to overcome the drawbacks of SSB modulation. As SSBSC modulation requires accurate frequency response of the filter to transmit only one sideband. जसं मी आता सांगितलं एवढा 100% आयडियल कुठलाही फिल्टर नसतो. त्यामुळे दुसऱ्या साइडबँड मधले सुद्धा काही कंपोनंट जे प्रेझेंट असतात ते सुद्धा बेसिक ह्याच्यामध्ये ऍड केले जातात. एवढाच इथं VSB चा कन्सेप्ट आहे. ओके, देन हिअर इज द जनरेशन मेथड फॉर वेस्टिजियल साइडबँड. सो बेसिकली आपण जो DSBSC बघितलेला आहे सेम ब्लॉक डायग्राम इट इज देअर. DSBSC साठी आपण दोन मेथड बघितल्या होत्या, बॅलन्स्ड मॉड्युलेटर आणि दुसरी कुठली मेथड बघितली होती DSBSC साठी. What was another method used for DSBSC signal generation? Try to recall that. AM साठी आपण मल्टीप्लायर मॉड्युलेटर आणि स्विचिंग मॉड्युलेटर बघितलं होतं. DSBSC साठी फर्स्ट मेथड we have seen balanced modulator and after the balanced modulator we have seen the which method for DSBSC generation? Ring modulator. Okay, so rectifier similarly, but the name of the structure it is ring modulator. मग इथं सुद्धा सेम पहिली बॅलन्स्ड मॉड्युलेटर यूज केलेला आहे. बॅलन्स्ड मॉड्युलेटरला इनपुट दिला मॉड्युलेटिंग सिग्नल कॅरियर सिग्नल ह्याचा आउटपुट मिळतं आपल्याला DSBSC सिग्नल. मग DSBSC सिग्नलच्या पुढं साइडबँड फिल्टर आपण यूज करतो and at outputs we are getting the VSB signal. But practically here what is done, whatever is the remaining part of the another sideband present that is also added and here we are getting the VSB signal. Block diagram same ahe. Then after VSB generation we are using linear amplifier, power amplifier and through antenna that is transmitted. Okay, this is the concept of VSB generation. Okay, मग ह्याच्यावरती one MCQ is frequently asked on this VSB. So the main application of VSB signal it is used for television application. जर तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला which of the following is used for VSB, मग तिथं जर AM दिलं असेल आणि AM is one option and VSB is another option, then VSB it is most correct answer as compared with the AM. कारण AM चं सबटाइप VSB आहे पण AM चे जे वेगवेगळे सबटाइप्स आहेत त्याच्यापैकी पर्टिक्युलरली ह्या VSB चं ऍप्लिकेशन मेनली टेलिव्हिजन मध्ये असतं. ओके, दॅट मच पॉइंट ओनली वी विल रिमेंबर ॲज आय टोल्ड दॅट दिस 2 points आर नॉट व्हेरी इम्पॉर्टंट फ्रॉम युअर एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू, सो आय एम नॉट गिव्हिंग मोर टाइम फॉर दॅट. ओके, एवढंच लक्षात ठेवा. कन्सेप्ट सांगितलाय. दिस इज ब्लॉक डायग्राम and main application of VSB it is used for the television application. So in your notes I will share this site also because here it is having the proper description. याच्यामध्ये ह्याचे ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस सुद्धा दिलेले आहेत. ॲडव्हान्टेजेस काय, इफिशियन्सी ह्याची वाढते कारण जो ॲक्च्युली वेस्ट होतो तो सुद्धा साइडबँड आपण ह्याच्यामध्ये यूज करतो. इट रिड्युसेस द बँडविड्थ युटिलायझेशन. डिसॲडव्हान्टेजेस, its bandwidth requirement is somewhat higher than that of the SSB modulation due to presence of wastage. Okay, application it is mainly used for the television application. This is frequently asked MCQ. This is frequently asked MCQ related to VSB. Okay, so is it clear? VSB concept इथं डायग्राम सुद्धा दिलेली आहे बघा. आपण हा साइड बँड फक्त पास केलाय, हा सप्रेस केलाय. ह्यातला जो काही रिमेनिंग अमाऊंट आहे प्रेझेंट दॅट इज ऑल्सो
added. That is the concept of VSB. So are you clear with this concept of VSB? Okay, voice is disturbed, Aishwarya is saying. For others, is it audible properly? Shivani, Srushti, Yes, ma'am. Megha. Okay, you just check your range issue, Aishwarya. So VSP, that was one point, and another subtype in AM, that is that is independent sideband, which is known by the name as ISB. Okay, so ISB, that is one more subtype in which what is done? Independently, both the sidebands are used separately. That is the concept of independent sideband. So based on this, there will not be any question in the exam, and that type of transmission is not important. Just I will highlight the concept. So ISB essentially consists of two SSB channels added to form two sidebands around the reduced carrier. आता कंपॅरेटिव्हली लक्षात घ्या, AM मध्ये काय केलेले आहे, तिन्ही साइडबँड आहेत. DSBSC मध्ये अप्पर साइडबँड लोअर साइडबँड आपण कंबाईन करून यूज करतो. SSBSC मध्ये सेपरेटली ओनली वन साइडबँड इट इज यूज्ड. VSB मध्ये काय होतं की जो काय उरलेला आहे प्रॅक्टिकली दुसऱ्या साइडबँड मधला जो काही शिल्लक राहिलेला पार्ट असेल तो सुद्धा ओरिजिनल साइडबँड सोबत ऍड केला जातो आणि ट्रान्समिट केला जातो. हे चार टाइप आपण बघितले. इंडिपेंडेंट साइडबँड मध्ये काय होतं, इंडिपेंडेंटली ईच साइडबँड इट इज ऑपरेटेड. दॅट इज द कन्सेप्ट ऑफ द independent sideband. Okay, so what is given here? Independent sideband transmission uses two sidebands which are independent to each other. आता आपल्या DSBSC मध्ये upper sideband and lower sideband are related to each other. How? Because upper sideband it is given by FC plus FM and lower sideband it is given by FC minus FM. So both the sidebands are generated at a time. DSBSC मध्ये दोन्ही साइडबँड एकाच वेळेस जनरेट होतात and those are dependent on each other, whereas independent sideband मध्ये काय, समजा माझ्या अप्पर साइडबँडची फ्रिक्वेन्सी आहे 100 किलोहर्ट्ज आणि लोअर साइडबँडची आहे 1 किलोहर्ट्ज. तर इंडिपेंडेंटली द बँड्स आर प्रोड्यूस्ड अँड द बँड्स आर utilized. That is the concept of independent sidebands. Okay, so this I will not give more time for this point, just to remember the concept, and that is not practically more used for the practical applications. Practically जे यूज होणारे आहेत जास्त करून ते दोन फॉर्म आहेत, DSBSC आणि vestigial sideband. These two types or subtypes of AM are practically used. Okay, so are you clear with this? So here हे दोन पॉइंट आपले तिसऱ्या चॅप्टर मधले राहिले होते. सो दॅट पॉइंट्स वी हॅव कम्प्लिटेड. सो नाव ऑलरेडी वी हॅव कम्प्लिटेड द चॅप्टर नंबर 4. असाइनमेंट क्वेश्चन MCQ डिस्कस केलेत का आपण चौथ्या चॅप्टरचे? आय एम नॉट एबल टू रिकॉल. 4th चॅप्टर आपला संपलेला आहे, 5वा चालू करायचा आपल्याला. बट जस्ट लेट मी नो दॅट वेदर वी हॅव डिस्कस्ड असाइनमेंट क्वेश्चन्स अँड MCQs फ्रॉम चॅप्टर नंबर 4. These are the assignment questions. I think we have discussed. Yes, ma'am, we discussed. We have discussed. Okay. So, yes, we have discussed it. So, now we will start with chapter number 5. So, chapter number 5 it is AM transmission and कुठल्या 5वा chapter? FM transmission and FM reception. Okay, so we will start with the chapter. आता जसं AM मध्ये AM ट्रान्समिशन चा वेगळा चॅप्टर आहे, AM रिसेप्शन चा वेगळा चॅप्टर आहे, but that is not case with this FM. In case of FM, the transmission and reception both the points are covered in the same chapter. मग ज्या सिक्वेन्सने आपण AM चे पॉइंट स्टडी केले होते, almost with the same sequence we have to study the points related to FM also. But before start with the point, let me first
Revise. What is the basic working principle of FM? बेसिक वर्किंग प्रिन्सिपल काय आहे फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशनचं सांगा. Frequency modulation stands for what? Or what is the basic working principle of frequency modulation? Frequency modulation is defined as the Okay, voice is breaking. Is it audible to others? Okay, I will ask one by one. Srushti, voice is audible or not? Yes, ma'am, it's audible. Shivani? Yes, ma'am, audible. ज्ञानेश्वरी, आवाज येतोय का व्यवस्थित? ओके, औदुंबर? yes ma'am audible. Megha, Aishwarya, just check if there is any problem from your side for connection. Okay. So basic concept काय आहे FM चा? So before start of the chapter or at the start of the chapter, first we will see the basic working principle of FM. आपण बघितलेलं आहे already in first chapter we have seen the basic working principle of FM signal. Okay, so what happens in FM? Frequency changes. Frequency of carrier changes with respect to modulating signal. Okay, so basic working principle आहे frequency changes with respect to modulating signal. आणि ही frequency कशी change होते? How the frequency changes? For positive half cycle, frequency is more, and for negative half cycle, the frequency is less. Okay, so just to revise that concept, I will show you the FM basic waveform so that you will understand it properly. आपल्याला सिलेबस मध्ये AM आणि FM हे दोनच मॉड्युलेशन टेक्निक इन डिटेल आहे. फेज मॉड्युलेशन इज नॉट इन डिटेल इन आवर syllabus. Okay, so if you see this diagram, this is modulating signal, this is carrier signal. ग्राफ बघा FM चा. हा मॉड्युलेटिंग सिग्नल आहे, हा कॅरियर सिग्नल आहे. मॉड्युलेटिंग सिग्नलच्या पॉझिटिव्ह हाफ सायकलला कॅरियरची फ्रिक्वेन्सी जास्त आहे आणि मॉड्युलेटिंग सिग्नलच्या निगेटिव्ह हाफ सायकलला कॅरियरची फ्रिक्वेन्सी काय आहे? कमी आहे. सो दिस इज द FM waveform. Okay, so if you want to see some more waveforms for more understanding, I will just show you. See, this is carrier. सुरुवातीला कॅरियरची फ्रिक्वेन्सी सगळीकडे सेम आहे. हा आहे मॉड्युलेटिंग सिग्नल. मग ह्या दोन्हीचं जेव्हा मॉड्युलेशन होतं, मॉड्युलेटिंग सिग्नल इज ऑल्सो नोन बाय द नेम एज baseband signal. So when these two signals are modulated, we get FM signal here. कसा मिळतो FM सिग्नल? निगेटिव्ह हाफ सायकलला फ्रिक्वेन्सी कमी, पॉझिटिव्ह हाफ सायकलला फ्रिक्वेन्सी जास्त. परत निगेटिव्ह हाफ सायकलला फ्रिक्वेन्सी कमी आहे, मॉड्युलेटिंग सिग्नलच्या पॉझिटिव्ह हाफ सायकलला फ्रिक्वेन्सी जास्त आहे. ओके, अनदर इम्पॉर्टंट कन्सेप्ट यू हॅव टू अंडरस्टँड इन FM दॅट जेव्हा मॉड्युलेटिंग सिग्नलचा पॉझिटिव्ह पीक असतो, आता आपण काय म्हणतोय की मॉड्युलेटिंग सिग्नलच्या व्होल्टेजनुसार कॅरियरची फ्रिक्वेन्सी चेंज होते. त्यामुळे इथं पॉझिटिव्ह हाफ सायकलला फ्रिक्वेन्सी जास्त आहे, निगेटिव्ह हाफ सायकलला फ्रिक्वेन्सी कमी आहे. पण इथं सुद्धा मॉड्युलेटिंग सिग्नलचं व्होल्टेज प्रत्येक पॉइंटला सेम असतं का सांगा मला? मॉड्युलेटिंग सिग्नलचं व्होल्टेज प्रत्येक पॉइंटला सेम असतं का? Whether it is same at each point, voltage of modulating signal सेम असतं का? ह्या पॉइंटला व्होल्टेज, ह्या पॉइंटला व्होल्टेज सगळीकडे सेम आहे का व्होल्टेज मॉड्युलेटिंग सिग्नलचं? No, ma'am. No, it is changing at every point. So here it is different, here it is different, and this is the point where the voltage of modulating signal is maximum. या पॉइंटला मॉड्युलेटिंग सिग्नलचं व्होल्टेज काय असतं? जास्त असतं. मग ऑब्विसली त्या पॉइंटला
at this point the frequency of FM is also maximum. At this point the frequency of FM is also maximum. So that's why here it is, this point in FM waveform it is written as FM max. लक्षात घ्या, हे कन्सेप्ट आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये परत रिपीट करायचे. सो यू जस्ट ट्राय टू अंडरस्टँड. मॉड्युलेटिंग सिग्नलच्या व्होल्टेजनुसार FM ची फ्रिक्वेन्सी चेंज होते. मॉड्युलेटिंग सिग्नलचं व्होल्टेज प्रत्येक पॉइंटला सेम नसतं. मग ज्या पॉइंटला मॉड्युलेटिंग सिग्नलचं व्होल्टेज मॅक्झिमम आहे त्या पॉइंटला FM ची फ्रिक्वेन्सी सुद्धा काय असते, मॅक्झिमम असते. सो हिअर, सो इफ इट इज आस्क्ड इन द ओरल or if you have to show in some graph FM max, तो कुठे दाखवणार तुम्ही, इथे दाखवणार. हा मॉड्युलेटिंग सिग्नलचा जो पॉझिटिव्ह पीक आहे तिथं आपल्याला ह्याचा इथं मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी मिळते. सो दिस इज द FM max. And in the negative half cycle where the frequency of, or in the negative half cycle where the amplitude of this modulating signal is minimum, there we are getting the FM minimum. FM मध्ये फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन मध्ये FM सिग्नलची फ्रिक्वेन्सी प्रत्येक पॉइंटला चेंज होते. त्याचा FM मॅक्स कुठं मिळतो आपल्याला सांगा. Where we are getting the maximum frequency of FM? Tell me the point. Positive half cycle speed point. Where we get maximum? Yes, modulating signal चा पॉझिटिव्ह पीक, तिथं फ्रिक्वेन्सी FM ची मॅक्झिमम असते. आणि मॉड्युलेटिंग सिग्नलच्या निगेटिव्ह पॉइंटचा पीक, तिथं ह्याची फ्रिक्वेन्सी मिनिमम असते. ओके, सो हिअर इट इज FM max and here it is FM minimum. That are the basic points you have to remember. Okay. So now we will see the content of this chapter. FM transmission and reception. Actually there are FM transmission and reception. So what are the points we have to see in this chapter? Mathematical analysis of FM. आपण AM चं जसं मॅथमॅटिकल अनालिसिस बघितलं होतं, बेसिक इक्वेशन्स बघितले मॉड्युलेटिंग सिग्नल, कॅरियर सिग्नलचे, आणि त्या इक्वेशन वरून आपण फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम बघितला AM चा. बरोबर आहे. फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम कशावरून स्टडी केला आपण, त्याच्या बेसिक इक्वेशन वरून. बेसिक इक्वेशन कंपोनंट आहेत, त्या कंपोनंट वरून आपण त्याचा फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम ड्रॉ केला होता AM ला. Similarly, FM also we have to see first its basic mathematical equation, and from that we have to draw its frequency spectrum. Now if you compare the FM and AM signal, त्या केस मध्ये FM मध्ये फ्रिक्वेन्सी चेंज होते, त्यामुळे FM चा जो फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम आहे तो फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम कॉम्प्लिकेटेड असतो, or it is complex because the basic equation of FM is also complex as compared with the AM. याचं डेरिवेशन बघितल्यावर आपल्याला समजेल की AM मध्ये कॉम्प्लिकेशन्स कमी असतात, and in FM the equation is more complex. That's why the frequency spectrum of FM is also complex. Okay, त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला FM चं बेसिक मॅथमॅटिकल इक्वेशन बघायचं आहे. From that mathematical equation we are going to see its frequency spectrum. That is first point. Then त्याच्यावरून analysis of FM signal we will see. Then modulation index. We are going to see the modulation index of FM. Then there are modulation index, bandwidth requirement. दोन टाइप आहेत FM चे, narrow band FM आणि wide band FM, that we are going to differentiate. Based on the bandwidth provided, there are two types, narrow band and wide band FM, that we are going to see. Then the next point it is comparison of AM, FM and PM. Then methods for FM generation, direct method, indirect methods we have to see. There is one more process carried out in FM,
प्री एम्फासिस डे एम्फासिस तो कन्सेप्ट बघायचा आपल्याला. FM डिटेक्शन टेक्निक्स म्हणजे ह्याच्यानंतर FM ट्रान्समिटर मेथड्स अँड FM डिटेक्शन टेक्निक्स. त्याच्यामध्ये यू माइट हॅव सीन दिस पॉइंट्स ड्युरिंग युअर डिप्लोमा ऑल्सो. स्लोप डिटेक्टर, ड्युअल स्लोप डिटेक्टर, फोस्टर सील डिस्क्रिमिनेटर, रेशो डिटेक्टर, हे 4 FM डिटेक्टरचे सर्किट आपल्याला स्टडी करायचे. ओके, सो दीज आर द पॉइंट्स दॅट वी हॅव टू सी इन दिस चॅप्टर. So if required in this week, I will take some extra lectures also if we are not able to complete in time. We will see just for 2-3 days. After that, if required, we will take 1 or 2 extra lectures for this chapter, because this chapter is important not only from exam point of view but from your knowledge point of view also. FM is the modulation method which is frequently used for practical application. Can you tell some of the applications of frequency modulation? Can you tell some of the applications of frequency modulation? Yes, what? FM radio broadcasting. Radio broadcasting. Audio transmission, radio broadcasting. These are the applications of FM. Okay, so that points just we have discussed. The पुढचे point आहेत about title, central idea. So already we have discussed. So we will start with some basic terms. आता mathematical analysis पहिला point आहे या chapter मधला. But to understand that mathematical derivation, first we will see some basic terms used in the FM. आता FM चं basic working principle लक्षात आलंय सगळ्यांच्या? Frequently we have discussed that frequency of carrier changes with respect to modulating signal. आणि कुठं ती फ्रिक्वेन्सी कमी असते आणि कुठं ती फ्रिक्वेन्सी जास्त असते. मॉड्युलेटिंग सिग्नलच्या पॉझिटिव्ह पीकला FM ची फ्रिक्वेन्सी मॅक्झिमम असते. मॉड्युलेटिंग सिग्नलच्या निगेटिव्ह पीकला FM ची फ्रिक्वेन्सी मिनिमम असते. ओके, सो दॅट इज द concepts that we have discussed. Now at the start of this chapter we will discuss few definitions. In that first definition it is modulation index. So what is the formula for modulation index in AM? Modulation index म्हणजे काय? किती अमाऊंटने त्या सिग्नलचं मॉड्युलेशन झालंय हे आपल्याला मॉड्युलेशन इंडेक्स वरून समजतं. मॉड्युलेशन इंडेक्सची व्हॅल्यू जास्त असेल तर मॉड्युलेशन जास्त प्रमाणात झालंय असं आपण म्हणू शकतो. आणि मॉड्युलेशन इंडेक्सची व्हॅल्यू कमी असेल तर वी कॅन से दॅट मॉड्युलेशन इज हॅपन्ड ॲट लो एक्सटेंट. So what is the formula for modulation index in AM? AM बघितलंय आपण, त्याच्यामध्ये वेगवेगळे फॉर्म्युले बघितले. तर AM मध्ये मॉड्युलेशन इंडेक्सचा फॉर्म्युला काय बघितला आपण सांगा? VM/VC. Yes, correct. Modulation index in AM is given by VM/VC. म्हणजे मॉड्युलेशन इंडेक्स हा कशावरती डिपेंडंट आहे तिथं व्होल्टेज किंवा एम्प्लिट्यूड ऑफ मॉड्युलेटिंग सिग्नल आणि एम्प्लिट्यूड ऑफ कॅरियर सिग्नल. सो इफ इट इज इक्वल टू 1 we get exact modulation. If it is greater than 1 we get over modulation, and if it is less than 1 we get the under modulation. So that are the types of the AM based on modulation index value. Now another concept here in FM is modulation index of FM. जसं आता AM चा modulation index असतो तसाच FM चा सुद्धा modulation index असतो. So the formula for modulation index of FM is given as, first thing you remember here, modulation index चा symbol आहे MS. It is not only M. AM मध्ये फक्त small m आहे modulation index चा symbol, whereas in case of this FM
Modulation index is noted by the symbol as MF. MF is the symbol for modulation index. So the formula for modulation index is MF is equal to del divided by FM. It is given as del divided by FM. So del means what? Frequency deviation. So these are also new terms. So we will first understand this. Modulation index is given by del divided by FM. Del म्हणजे काय? Frequency deviation. Deviation म्हणजे काय? Difference. दोन गोष्टींमधला फरक किंवा दोन गोष्टींमधला डिफरन्स, that is called as deviation. मग फ्रिक्वेन्सी डेव्हिएशन FM मध्ये दोन फॉर्म्युल्याने कॅल्क्युलेट केलं जातं. आता FM ची मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी कुठली आहे? F max. कुठं मिळते F max? आपण बघितलं ह्या वेव्हफॉर्म मध्ये. इथं FM ही समजा कॅरियर फ्रिक्वेन्सी. ही कॅरियर फ्रिक्वेन्सी काही पॉइंट्सला एकदम जास्त आहे आणि काही पॉइंट्सला एकदम काय होते ती कमी होते. मग ह्या FM च्या वेव्हफॉर्म मध्ये ओरिजिनल कॅरियर फ्रिक्वेन्सी पासून FM ची फ्रिक्वेन्सी कितीने चेंज झाली त्याला म्हणतात फ्रिक्वेन्सी डेव्हिएशन. सपोज आता हे फॉर एक्झाम्पल कॅरियर फ्रिक्वेन्सी 100 किलोहर्ट्ज. कॅरियर फ्रिक्वेन्सी 100 किलोहर्ट्ज. मग ह्या पॉइंटला मॅक्झिमम होऊन ती समजा 120 किलोहर्ट्ज झाली तर किती आली डेव्हिएशनची व्हॅल्यू त्या केसमध्ये? सपोज कॅरियर फ्रिक्वेन्सी इज 100 kilohertz and here FM max is 120 kilohertz. So what will be the value of deviation in that case? 20, ma'am. 20 kilohertz will be the deviation value. तसंच म्हणजे ही एक मेथड झाली डेव्हिएशन कॅल्क्युलेट करायला. So that is first formula. Deviation is given by FM F max minus FC. FM ची जी मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी आहे त्यातनं कॅरियर मायनस केला की आपल्याला फ्रिक्वेन्सी डेव्हिएशन मिळतो. दॅट इज फर्स्ट थिंग. अनदर फॉर्म्युला फॉर फ्रिक्वेन्सी डेव्हिएशन इन टर्म्स ऑफ F minimum that is given by FC minus F min. So see here. आता ही 100 किलोहर्ट्ज आहे. ही सपोज आहे 80. So in that case again the frequency deviation आता कॅरियर मधून हा मायनस करावा लागेल आपल्याला. F max च्या केस मध्ये काय? F max minus FC. पण F min च्या केस मध्ये काय? FC minus F minimum. So by using that two methods we can calculate the frequency deviation. So frequency deviation is given by F max minus FC or FC minus F minimum. So by using that two methods we can calculate the frequency deviation. मग frequency deviation ही numerator मधली term आहे and at denominator it is given as FM. So FM is giving the modulating signals frequency. So this formula you remember. Modulation index FM चा कसा define केला जातो? It is given by the formula as frequency deviation divided by frequency of modulating signal. And deviation can be calculated by using these two methods, F max minus FC and FC minus F minimum. Okay. The definition is given. Frequency deviation means the value by which FM signal deviates from carrier frequency. Carrier frequency पासून तो कितीने शिफ्ट होतो किंवा कितीने चेंज होतो त्याला आपण म्हणतो frequency deviation. By considering the conditions of maximum and minimum frequency of FM, we set the equation for modulation index as. हे झालं very basic equation. पण practically F max आणि F minimum च्या values calculate करून जो simplified formula मिळतो आपल्याला modulation index चा, it is this one. MF is equal to KF into VM MF is equal to KF into VM divided by 2 pi FM. KF is constant of proportionality in FM. That is one constant value. And next term it is VM divided by 2 pi FM. So this VM stands for amplitude of modulating signal. VM divided by 2 pi FM
दिस इज द फॉर्म्युला फॉर मॉड्युलेशन इंडेक्स. हा झाला बेसिक. आणि सिम्प्लिफाईड कुठला आहे? KF into VM divided by 2 pi FM. So these two formulae first we have to consider to understand the basic derivation of FM. Okay, is it clear? The formula for modulation index of FM. काय basic formula सांगा? What is the basic formula? काय FM चा बेसिक फॉर्म्युला? FM मध्ये मॉड्युलेशन इंडेक्सचा. येस औदुंबर, व्हॉट इज द बेसिक फॉर्म्युला फॉर मॉड्युलेशन इंडेक्स? Yes, give the answer. सृष्टी, काय मॉड्युलेशन इंडेक्सचा फॉर्म्युला FM मध्ये? Twice of FM. मॉड्युलेशन इंडेक्स, नॉट बँडविड्थ. आपण आता बघतोय फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन मध्ये व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर मॉड्युलेशन इंडेक्स. Modulation index is noted by the symbol as MF and it is given by the formula del divided by FM. Del म्हणजे frequency deviation. ओरिजिनल कॅरियर फ्रिक्वेन्सी पासून FM ची फ्रिक्वेन्सी किती अमाउंट ने चेंज झाली त्याला म्हणतात फ्रिक्वेन्सी डेविएशन. फ्रिक्वेन्सी डेविएशन इज गिवन बाय टू इक्वेशन, Fmax minus FC and FC minus F minimum. Fmax ची व्हॅल्यू FM ची व्हॅल्यू कुठे मिळते ते सांगितले तुम्हाला. हियर वी आर गेटिंग Fmax ऑफ कॅरियर and here we are getting F minimum of carrier. Okay, so त्या व्हॅल्यूज वरून आपण डेविएशन ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. आणि FM म्हणजे काय? मॉड्युलेटिंग सिग्नलची फ्रिक्वेन्सी. सो by considering the various practical applications, the values are calculated for Fmax and F minimum. आणि हा जो सिंपल फॉर्म्युला मिळतो आपल्याला MF चा, that is given by this one. MF is equal to KF into VM divided by 2 pi FM, where KF is constant of proportionality. A constant term असते ती, that is known by KF and it is known by the name as constant of proportionality. VM म्हणजे मॉड्युलेटिंग सिग्नलचं व्होल्टेज आणि FM म्हणजे मॉड्युलेटिंग सिग्नलची फ्रिक्वेन्सी. हे दोन फॉर्म्युले फक्त लक्षात ठेवा. ओके, सो आर यू क्लिअर नाउ द कन्सेप्ट ऑफ मॉड्युलेशन इंडेक्स इन FM? Yes. Yes, ma'am. Okay, so now we will start with the derivation for FM. Now, for deriving the expression for FM, so simultaneously we will compare the derivation for AM. AM मध्ये कसं केलं होतं आपण डेरिव्हेशन डिराइव? पहिल्यांदा काय घेतलं होतं आपण? मॉड्युलेटिंग सिग्नल आणि कॅरियर सिग्नलचं इक्वेशन. Same step we have to do here also, but try to understand it that FM is more complex as compared with AM. त्यामुळे त्यातल्या सगळ्या स्टेप्स तुम्ही लिहिणं अपेक्षित नाही, because some steps in between are having somewhat lengthy calculations. Okay, so but conceptually we will see each point one by one. So we are going to see the mathematical derivation for FM now. आणि त्याचं जे मॅथमॅटिकल इक्वेशन आपल्याला मिळेल त्याच्यावरून आपण त्याचा स्पेक्ट्रम स्टडी करणार आहे. ओके, सो फर्स्ट फॉर डिराइविंग द एक्सप्रेशन फॉर FM, few points we have to keep in mind. So the first point is resultant FM signal is having same voltage as that of carrier signal. Are you getting the point? काय दिले ते सांगा मला. What is meaning of this point? You just read it and tell me. आपण आता FM चं डेरिव्हेशन बघतोय. FM सिग्नल डिराइव करण्यासाठी आपल्याला दोन सिग्नल लागतील, मॉड्युलेटिंग सिग्नल आणि कॅरियर सिग्नल. आणि
ह्या दोन्हीचं आपण मॉड्युलेशन करून आपल्याला FM सिग्नल त्याच्यातून फॉर्म करायचा आहे. मग FM सिग्नल जो काही रिझल्टंट फॉर्म होईल त्याच्यामध्ये modulated signal is nothing but modified carrier. So can we say? So I will just write here. आता लक्षात घ्या, आपल्याला जर FM सिग्नल जनरेट करायचं आहे तर पहिला बेसिक कन्सेप्ट काय, कुठलाही सिग्नल त्याचं मॉड्युलेशन केल्यानंतर कुठल्या सिग्नलच्या प्रॉपर्टीज चेंज होतात. इन एनी मॉड्युलेशन व्हॉट इज द बेसिक कन्सेप्ट, कशाच्या प्रॉपर्टीज कशाच्या अकॉर्डिंगली चेंज होतात मॉड्युलेशन मध्ये, सांगा मला. Carrier varies according to modulating signal. Yes. In modulation, carrier properties change with respect to modulating signals characteristics. Carrier properties change with respect to modulating signals characteristics. आता AM मध्ये कॅरियरचा अँप्लिट्यूड चेंज झाला, पण AM सिग्नलची फ्रिक्वेन्सी आणि फेज ही कशा एवढी आहे, कॅरियर सिग्नल एवढीच आहे. सो व्हॉट आय कॅन राईट हिअर इन सिम्पल वर्ड दॅट मॉड्युलेटेड सिग्नल इज नथिंग बट, कुठलाही मॉड्युलेटेड असू द्या, मॉड्युलेटेड सिग्नल इज नथिंग बट व्हॉट आय कॅन राईट हिअर, modified carrier. Is it correct? कॅरियरलाच मॉडिफाय करतो ना आपण, कॅरियरचे कॅरेक्टरिस्टिक्स चेंज करतो आणि आपल्याला मॉड्युलेटेड सिग्नल आउटपुटला मिळतो. सो दिस सेंटेन्स आय विल हायलाइट दॅट मॉड्युलेटेड सिग्नल इज नथिंग बट मॉडिफाईड कॅरियर. मग ह्या कॅरियर मधल्या कुठल्या कॅरेक्टरिस्टिक्स त्याच्यावरून ते पडलेले. समजा कॅरियरचं अँप्लिट्यूड चेंज झालं तर काय म्हणतो आपण त्याला, अँप्लिट्यूड मॉड्युलेशन. सो व्हॉट हॅपन्स इन AM, बेसिक वर्किंग प्रिन्सिपल काय AM-चं, अँप्लिट्यूड ऑफ कशाचं चेंज होतं, अँप्लिट्यूड कॅरियरचं का मॉड्युलेटिंग सिग्नलचं, कॅरियर. Okay, so amplitude of carrier changes with respect to modulating signal. आणि frequency and phase of carrier remains constant. कॅरियरची जी फ्रिक्वेन्सी आणि फेज आहे ती काय राहते, इट रिमेन्स constant. Okay, frequency and phase of carrier remains constant. हे झालं AM मधलं. तसं आता FM मध्ये काय होईल सांगा मला. You tell me what will be the case for FM. I will make changes in the statement. So in case of FM काय चेंज होतं कॅरियरचा, कुठली प्रॉपर्टी चेंज होते, frequency. Here. Just a minute. So what I can write in case of FM, frequency of carrier changes with respect to modulating signal. आणि कुठले पॅरामीटर सेम राहतात कॅरियरचे, सांगा. फ्रिक्वेन्सी चेंज होते, कुठले दोन पॅरामीटर सेम राहतात आहेत तसे, amplitude and phase. Okay, so amplitude and phase of carrier remains constant. So whatever are these two basic working principles,
ह्या वर्किंग प्रिन्सिपल वरूनच त्याचं डेरिव्हेशन प्रॉपरली तुम्हाला समजू शकतं. ओके, सो दॅट्स वाय रिपीटेडली आय एम हायलाइटिंग दिस पॉइंट. एएम मध्ये जसं आपण सुरुवातीला हा कन्सेप्ट बघितला होता की एएमचं डेरिव्हेशन चालू करायच्या आधी आपल्याला काय लक्षात घ्यायला पाहिजे की जो काही एएम सिग्नल आहे दॅट इज नथिंग बट मॉडिफाईड कॅरियर. आणि काय मॉडिफिकेशन झाले त्याच्यात, ते अँप्लिट्यूड चेंज झालेलं आहे कॅरियरचं एएम मध्ये. फ्रिक्वेन्सी फेज सेम असणार आहे, म्हणजे एएम ची फ्रिक्वेन्सी आणि फेज इज नथिंग बट फ्रिक्वेन्सी अँड फेज ऑफ कॅरियर. तसं एफएम मध्ये काय असणार आहे, फ्रिक्वेन्सी फक्त चेंज झालेली कॅरियरची आणि त्याचं अँप्लिट्यूड आणि फेज ऑफ एफएम सिग्नल दॅट इज नथिंग बट सेम ॲज दॅट ऑफ द कॅरियर सिग्नल. Okay, so this thing we have to keep in mind before the derivation. So here the same thing it is given for deriving the expression for FM. Just these points we have to keep in mind. Resultant FM signal is having same voltage as that of carrier signal. Voltage म्हणजेच काय, amplitude, and along with that it is also having same phase as that of carrier signal. सेकंड पॉइंट काय आहे, फ्रिक्वेन्सी ऑफ एफएम सिग्नल इज चेंजिंग इन अकॉर्डन्स विथ इन्स्टंटेनियस व्हॅल्यू ऑफ मॉड्युलेटिंग सिग्नल्स व्होल्टेज. मॉड्युलेटिंग सिग्नलच्या इन्स्टंटेनियस व्होल्टेजनुसार एफएम ची फ्रिक्वेन्सी चेंज होते. बरोबर आहे. Yes, are you getting the concept here? Basic concept. Yes, ma'am. Now we will start with the derivation. हा कन्सेप्ट आधी लक्षात ठेवायचा. म्हणजे एफएम करायचं आपल्याला, एफएमचं डेरिव्हेशन डिराइव्ह करायचं म्हणजे फक्त एफएमच्या फ्रिक्वेन्सीचं कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला. व्होल्टेज आणि फेजचं काही कॅल्क्युलेशन करायचं संबंध नाही, बिकॉज त्याचं व्होल्टेज आणि फेज that is nothing but same as that of carrier. So we have to do calculation only for frequency. जसं आपण AM मध्ये कशाचं कॅल्क्युलेशन केलं होतं, आठवा डेरिव्हेशन. कशासाठी आपण सिम्प्लिफाय केलं होतं ते डेरिव्हेशन पूर्ण, फक्त काय कॅल्क्युलेट केलं होतं त्याच्यामध्ये, व्होल्टेज कॅल्क्युलेट केलं होतं AM चं. फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट केली नव्हती, फेज कॅल्क्युलेट केला नव्हता, कारण तो दोन्हीही आपला सेम आहे कॅरियरचा ॲज इट इज. सो दॅट पॉइंट्स वी हॅव टू फर्स्ट रिमेंबर. नाव वी विल सी द डेरिव्हेशन. पहिल्यांदा बेसिक इक्वेशन बघायचं आपल्याला मॉड्युलेटिंग सिग्नलचं. सो फर्स्ट वी विल सी द इक्वेशन ऑफ मॉड्युलेटिंग सिग्नल अँड कॅरियर सिग्नल. सो द इक्वेशन फॉर मॉड्युलेटिंग सिग्नल इज गिवन एज बेसिक इक्वेशन स्मॉल Vm इज इक्वल टू कॅपिटल Vm इंटू कॉस ओमेगा mt. आता हे जर तुम्ही बेसिक इक्वेशन बघितलं तर in many books it is given as sin omega ct or it is given as cos omega ct. So both are correct. कुठल्याही साइन वेव्हचं बेसिक इक्वेशन कुठल्या दोन टर्म असतात त्याच्यामध्ये, कुठले दोन कंपोनंट असतात कुठल्याही साइन वेव्हच्या इक्वेशन मध्ये, हे मी एएमच्या वेळेस बरेच डिटेल मध्ये सांगितलंय तुम्हाला. पहिला कंपोनंट असतो त्याचा अँप्लिट्यूड आणि दुसरा कंपोनंट काय असतो, सी एनी सिग्नल साइन वेव्ह इज इक्वल टू A. A stands for its voltage part. See here it is given where A is its amplitude and omega is angular frequency किंवा फ्रिक्वेन्सी आणि फेजशी रिलेटेड हा पुढचा पॉइंट असतो. मग कुठल्याही साइन वेव्हचं इक्वेशन जे आहे ते इट इज गिवन ॲज, हे बघा आता मॉड्युलेटिंग सिग्नलचं स्मॉल Vm इज इक्वल टू कॅपिटल Vm इंटू कॉस ओमेगा mt. यातला कॅपिटल Vm म्हणजे काय झालं, त्याचं अँप्लिट्यूड. अँप्लिट्यूड इज सेम एव्हरीवेअर, पण त्या अँप्लिट्यूडला प्रत्येक वेळेस आपण कशाने मल्टिप्लाय करतो, त्याच्या फेज पार्टने. दॅट्स वाय द नेक्स्ट पॉइंट इट इज कॉस ओमेगा mt. मग इथं तुम्ही साइन लिहिलं तरी चालतं किंवा कॉस लिहिलं तरी चालतं.
So the first equation is, equation 1 is of modulating signal or carrier signal, you tell me. Equation 1 कशाचं आहे आणि equation 2 कशाचं आहे सांगा. आता कुठलंही मॉड्युलेशन आपल्याला करायचंय तर पहिल्यांदा 2 इनपुट सिग्नल कुठले लागतील आपल्याला बेसिकली. Which 2 signals we require at the input Modulating for and any carrier. modulation? Yes, modulating signal and carrier signal. Okay, so equation 1 कशाचं आहे सांगा. Modulating signal. Modulating signal. Small Vm is equal to capital Vm into cos omega mt. So I will write here small Vm. आता हे I will write here the equation for modulating signal is given as small Vm. Small Vm म्हणजे instantaneous value is equal to capital Vm into sin किंवा cos omega mt. तर ह्याच्यातला हा कॅपिटल Vm म्हणजे काय झाला, व्होल्टेज पार्ट झाला किंवा काय म्हणू शकतो आपण त्याला, एम्प्लिट्यूड आहे ते मॉड्युलेटिंग सिग्नलचं. आणि त्या एम्प्लिट्यूडला प्रत्येक वेळेस आपण ह्या cos ओमेगा mt ने मल्टिप्लाय करतो, त्यामुळे प्रत्येक पॉइंटला ह्याची व्हॅल्यू काय होते, चेंज होते. सो आय हॅव एक्सप्लेन यू दिस पॉइंट बाय टेकिंग व्होल्टेज ॲट ईच पॉइंट इन द साइन वेव्ह. ओके, आता साइन वेव्ह जर बघितली आपण तर इथं बघा प्रत्येक पॉइंटला, इथं 0 फेज आहे, इथं 90 आहे, इथं 180 आहे, इथं 270, 360. प्रत्येक पॉइंटला ही अँगलची व्हॅल्यू बदलते. मग ह्या एम्प्लिट्यूडला प्रत्येक वेळेस आपण त्याच्या फेजने मल्टिप्लाय केल्यामुळं इन्स्टंटेनियस व्हॅल्यू आपल्याला वेगळी मिळते. सो आय थिंक यू आर क्लिअर विथ दिस. हा स्मॉल Vm म्हणजे काय झाला, आय विल राईट हिअर वेअर स्मॉल Vm इज इन्स्टंटेनियस व्हॅल्यू आहे का एम्प्लिट्यूड आहे सांगा मला. Small Vm represents the instantaneous value of modulating signal आणि कॅपिटल Vm म्हणजे काय आहे, एम्प्लिट्यूड. एम्प्लिट्यूड म्हणजे काय, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम 0. एम्प्लिट्यूड हे प्रत्येक सिग्नलचं सेमच असतं, पण ह्या एम्प्लिट्यूडला आपण कशाने मल्टिप्लाय केलेलं आहे. व्हॉट इज दिस पार्ट हिअर, cos ओमेगा mt म्हणजे काय आहे, कुठला पार्ट आहे तो साइन वेव्ह मधला. दिस इज द पार्ट रिलेटेड टू फ्रिक्वेन्सी और फेज. मग हे एम्प्लिट्यूड कॉन्स्टंटच असतं, पण प्रत्येक पॉइंटला ही ओमेगा एम ची व्हॅल्यू बदलते. किंवा साइन वेव्हचं जर आपण बघितलं हे वेव्ह फॉर्म, तर इथं अँगल 0 आहे, इथं 90 आहे, इथं 180 आहे. मग प्रत्येक वेळेस हा अँगल आणि साइन ऑफ दॅट अँगल और कॉस ऑफ दॅट अँगल दॅट व्हॅल्यू चेंजेस. त्यामुळे प्रत्येक पॉइंटला काय होते, त्याची इन्स्टंटेनियस व्हॅल्यू चेंज होते. दॅट इज द बेसिक वर्किंग प्रिन्सिपल. Sufficient time we have given for that discussion of basic sine wave equation in 3rd chapter. So you just recall that. So from that basic equation काय मिळतं आपल्याला मॉड्युलेटिंग सिग्नलचं, स्मॉल Vm इज इक्वल टू कॅपिटल Vm इंटू कॉस ओमेगा mt. हे झालं मॉड्युलेटिंग सिग्नलचं इक्वेशन. सिमिलरली व्हॉट इज द इक्वेशन फॉर कॅरियर सिग्नल, कॅपिटल स्मॉल Vc इज इक्वल टू capital Vc sin of omega ct plus theta. आता इथं एक टर्म ऍड केलेली आहे. सो इन दिस सेकंड इक्वेशन द इक्वेशन फॉर कॅरियर इज गिवन इन अबव इक्वेशन 2 where omega c is angular frequency and theta is the phase angle of the carrier. Okay, so this derivation we will see in the next lecture. You just go through that derivation, and from that derivation we will see the frequency spectrum of FM. How to draw the frequency spectrum of FM, that point we have to see after this equation. Okay, only initial part we will discuss.
हे झालं मॉड्युलेटिंग सिग्नलचं इक्वेशन. दिस इज द इक्वेशन ऑफ कॅरियर. मग कॅरियरच्या इक्वेशन मध्ये काय केलेलं आहे इथं, ओमेगा सी प्लस थिटा, that is one additional term given here where omega c is angular frequency. Omega c stands for the angular frequency and theta is the phase angle of the carrier. Theta represents the phase angle of the carrier. मग ह्या दोन्हीची कंबाईन करून एक one term we can use and that is given by phi. So phi is the total instantaneous phase angle of the carrier. Okay, so omega ct plus theta ह्या पूर्ण टर्मला आपण ह्याच्यामध्ये ओमेगा सी म्हणजे काय, अँग्युलर फ्रिक्वेन्सी, थिटा म्हणजे फेज अँगल आहे कॅरियरचा. मग ह्या दोन्हीला कंबाईन केलं आपण तर दॅट इज गिव्हिंग अस द टोटल इन्स्टंटेनियस फेज अँगल ऑफ द कॅरियर and that is represented by the symbol as phi. So what we can write, equation 2 चं कसं मॉडिफिकेशन होईल, equation 2 becomes here small vc is equal to capital Vc into sine of phi. That is equation number 3. So up to this we have seen this derivation. So the remaining part of that derivation we will see in the next lecture. So this derivation, it is somewhat complicated. So I request you to go through this derivation by your own. I will share these notes in your study material today. Go through this derivation by your own. Some videos I will send to you for the basic derivation of FM. And you go through that today and tomorrow we will see this derivation. Okay. So हे मधले सगळे स्टेप्स लिहिणं गरजेचं नाहीये इथं. So I will tell you tomorrow accordingly how to simplify this equation and which steps are required. But आता एवढा कन्सेप्ट तुम्ही लक्षात घ्या की हे जे काही फायनल इक्वेशन आपल्याला FM चं मिळणार आहे त्याच्यामध्ये साइन ऑफ साइन जे 2 times the sine term is present, that's why the FM is complex as compared with the AM. त्यामुळं FM चा फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम जो आहे तो फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम FM चा कॉम्प्लिकेटेड असतो. जस्ट की पॉइंट्स आय विल डिस्कस राईट नाउ. जस्ट आय विल कंटिन्यू फॉर 5 minutes. हे डेरिवेशन आता कंप्लीट होणार नाही, दॅट वी विल सी टुमॉरो, बट ऍटलीस्ट सम की पॉइंट्स वी कॅन डिस्कस. दॅट हे FM चं बेसिक इक्वेशन आहे. FM चं बेसिक इक्वेशन इट इज गिवन बाय VC इंटू साइन इन ब्रॅकेट ओमेगा CT प्लस MF साइन ओमेगा CT. मग ह्या इक्वेशन मध्ये साइन ऑफ साइन अशी कॉम्प्लिकेटेड टर्म आहे, त्यामुळं जसा AM चा फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम काढणं इझी आहे तसं FM चा फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम काढणं इझी नाहीये, बिकॉज इट रिक्वायर्स द बेसल्स फंक्शन चार्ट टू अंडरस्टँड द सोल्युशन फॉर दिस पर्टिक्युलर इक्वेशन. ह्याच्या सोल्युशन साठी आपल्याला बेसल्स फंक्शन चार्ट यूज करावा लागतो. अँड बाय युजिंग दॅट बेसल्स फंक्शन चार्ट वी हॅव टू ड्रॉ द फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम फॉर FM. Okay, so all these points we are going to take in the next lecture. So you please go through these points so that it will be easy for you to understand this particular point. हे पहिले डेरिवेशन आणि स्पेक्ट्रम एवढे दोनच पॉइंट अवघड आहेत FM चॅप्टर मधले. नेक्स्ट पॉइंट्स आर सिम्पल टू अंडरस्टँड. Okay, so today you take 1 day for your own study. I will share these notes with you in your material today so that it will be easy for you to understand these points in the next lecture. Okay, मग पुढं बँडविड्थ कशी कॅल्क्युलेट करायची, नॅरो बँड FM, वाईड बँड FM ह्याच्यातला काय डिफरन्स आहे, दॅट पॉइंट्स आर इझी. फक्त हा पहिला पॉइंट कॉम्प्लिकेटेड आहे, त्यामुळे ते डेरिवेशन तुम्ही एकदा बघा. You just study, read it by your own so that it will be easy for you to understand it during the lecture. Okay, so we will stop here for today. You just type your number in the chat box and you can leave the meeting.